उपासाचा पराठा। आज महाशिवरात्र आहे, त्यामुळे आज आपण राजगिरा आणि शिंगाड्याचं पीठ दोन्ही मिक्स करणार आहोत आणि बटाटा घालून त्याचा पराठा करणार आहोत। आपण इन्ग्रेडियंट्स पाहू। मी 3 बटाटे घेतले, 4 मिरच्या घेतल्या होत्या, थोडी कोथिंबीर आणि 1 चमचा जिरं घेऊन हे वाटून घेतले मी। 4 हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर आणि 1 चमचा जिरं असं हे वाटून घेतले। हे आहे राजगिऱ्याचं पीठ आणि हे आहे शिंगाड्याचं पीठ। हे दोन्ही पीठं आपल्या उपासाला, वरईचं पण पीठ चालतं ह्याच्यात, वरईचं पण पीठ करून आपण ह्याच्यात वापरू शकतो उपासाला। तेल आहे। आता मी हे बटाटे मॅश करून घेणार आहे हाताने। बारीक करायचे। हे करताना काळजी घ्यायची आपण, बटाटे उकडलेले आहेत, त्याच्या साली काढलेत। आपण अशी काळजी घेतली पाहिजे की बटाटे उकडल्यानंतर हे जेव्हा आपण याचं पराठे करतो तेव्हा ते त्याच वेळी आपण मॅश करून घ्यावी। आधी करून ठेवलं तर थोडंसं पाणी सुटतं, कारण आपण मीठ घालणार त्याच्यात, आणि मग ते पराठे बरोबर होणार नाहीत आपल्याला पाहिजे तसे। त्यामुळे आपण हे मॅश करून घेतले, अगदी चांगले मॅश करून घ्यायचे। आता मी हा वाटलेलं जे आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जिरं, ते मी ह्याच्यात टाकते। तिखट हवं असेल तर आपण हिरवी मिरची वाढवायला हरकत नाही। आता मी ह्याच्यात राजगिराचं पीठ ॲड करणार आहे। थोडं शिंगाड्याचं पीठ पण ॲड करते। आता मीठ घालणार आहे मी। चवीनुसार मीठ घालावं। 1 अर्धा चमचा मी मीठ घातलंय। थोडं मोहन घालते, थोडं तेल घालते, 1-2 चमचे, आणि आता हे पीठ आपण पाणी घेऊन जसं आपण पोळ्यांचं पीठ करतो तसं करून घेणार आहे। हे पीठ मळून घेतलंय मी। हे लावायला थोडं मी राजगिऱ्याचं पीठ ठेवलंय।
तवा तापायला ठेवला आहे, त्याच्यात मी थोडंसं तेल घालणार आहे. याला महाराष्ट्रात थालीपीठ असं म्हणतात, उपासाचं थालीपीठ. आता हे मंद विस्तवर आपण करणार आहोत. मंद केला मी गॅस आणि हे आता मी भाजणार आहे. हे मी आता परतले, आपण पोळ्या करतो तशा आता हे परतले थालीपीठ. आणि याला थालीपीठ म्हणता येईल, पराठा म्हणता येईल, उपासाची पोळी म्हणता येईल. ह्याच्यावर झाकण ठेवून पण करता येईल. झाकण ठेवायचं आणि थालीपीठ आपण करतो तसं हे थालीपीठ, ही पोळी करता येते. अशा प्रकारे ही पोळी किंवा हे थालीपीठ तयार झालेलं आहे. ह्याच्याबरोबर तुम्ही अशा प्रकारचं दह्यामध्ये दही घ्यायचं, त्याच्यात मीठ, थोडी साखर, हिरवी मिरची कापून चिरून आणि कोथिंबीर चिरून असं घालून हे ह्याच्याबरोबर छान लागतं कॉम्बिनेशन. आता हे कॉम्बिनेशन, हे दह्याची कोशिंबीर टाईप केलं आहे आणि हा आता केलेला पराठा किंवा थालीपीठ छान उत्तम झालेलं आहे. आधी मी एक थोडासा घास घेऊन पाहते कसं झालंय ते. थोडंसं तेलावर आपण हे परतून घेतो. एकदम खुसखुशीत आणि छान झालंय, तुम्हाला नक्की आवडेल. ह्याच्यात थोडी साखर घातली तरी चालते, पिठामध्ये थोडी साखर घातली तर तेही उत्तम लागतं. जरूर हा व्हिडिओ सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू व्हेरी मच.